विधानसभेच्या संख्याबळावरून विधान परिषदेच्या 9 जागांसाठी ही निवडणूक होते आणि एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी साधारण 28 मतांचा कोटा लागतो। या गणितात महायुती आरामात 8 जागा जिंकू शकते, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला फक्त एकच जागा सुरक्षित दिसते आणि हीच एक जागा सध्या सगळ्या संघर्षाचं केंद्र बनली आहे। ही जागा सुरुवातीपासून शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपले असल्याचा दावा करत आलाय, कारण या जागेवरूनच उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार का हा मोठा प्रश्न जोडलेला आहे। पण इथेच काँग्रेस पक्ष अचानक आक्रमक झालाय आणि थेट दबाव तंत्र वापरायला सुरुवात केली। काँग्रेसने स्पष्ट सांगितलंय, जर उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असतील तर आम्ही पाठिंबा देऊ, पण जर दुसरं कोणतं नाव पुढे आलं तर आम्ही आमचा उमेदवार रिंगणात उतरवू। आणि यामागे कारण आहे बाळासाहेब थोरात, अनुभवी, संयमी पण प्रभावी नेता, ज्यांना पुन्हा विधिमंडळात एंट्री घ्यायची। म्हणजेच आता ही लढाई फक्त महायुती विरुद्ध महाविकास आघाडी राहिलेली नाही, तर महाविकास आघाडीच्या आतली संघर्षाची रेषा स्पष्ट दिसायला लागली।